का मुश्रीफ साहेबच का? साहेबांनी कसं आतापर्यंत प्रत्येक रोडची कामं म्हणा, श्रावणबाळ योजना, प्रत्येक योजना तेव्हा तर पोहोचवल्या, घरोघरी पोहोचवल्या. जिल्हा परिषदमध्ये महायुतीच्या ज्या ह्या शोभा काकी आहेत त्या निवडून येतील. मुश्रीफ साहेब तरी याय पाहिजेत निवडून. त्यांनी कामे बहुत केल्यात. कामं केले. काय मनोज पण आता माझे बी 2 वेळा ऑपरेशन मोफत झाले फक्त मुस्लिममुळं, जगजी पाटलामुळं. कामं घेऊन या, कोण येतात, काय कामाचं आहे का, कामाचं नियोजन काय काय कामं काय आहे का आपल्याकडे, अशा पद्धतीचं भाऊंचं काम आहे. काय वाटतं एकंदर तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वारं कोणाचं? वारं मनोज फराटे घड्याळ. श्री साहेबांचं काम चांगलं आहे. विकास कामाचा निधी तर स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. तशी मनोज फराटे व्हायचे चेअरमन आहेत बिजली कारखान्याचे. देवळे बिळ बांधल्या, रस्ते केले, सगळे केले. मुस्लिम साहेब याला मतदान करतो. ते उमेदवार येतील होय होय. आमच्या गावचं म्हणजे आम्ही मठ पंढरपूरला घेतलाय. त्याला देणगी आम्हाला म्हणजे आमदार ह्याच्या फंडातनं 85 लाख रुपये दिले. चांगले आम्हाला मदत केली. काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब. जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लागली आहे, काय वाटतं एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होईल? काकी निवडून येणार 100%. का मुश्रीफ साहेबच का? साहेबांनी कसं आतापर्यंत प्रत्येक रोडची कामं म्हणा, श्रावणबाळ योजना, प्रत्येक योजना तेव्हा तर पोहोचवल्या, घरोघरी पोहोचवल्या. त्याच्यामुळे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे इथे. त्याच्यामुळे साहेबच. काकी निवडून येतील हे हा विश्वास का वाटतो तुम्हाला? मनोज भाऊ आहेत ना सध्या मनोज भाऊ बी प्रत्येक ठिकाणी आपल्या ठिकाणी घरोघरी त्यांनी कामं केली आहेत. काय साहेबांच्या मनावर त्यांनी भरपूर कामं केली आहेत. त्यामुळे काकी. काय वाटतं तुमच्या भागामध्ये वारं कोणाचं? महायुतीचं वार आहे या भागामध्ये. जिल्हा परिषद मध्ये कुठला उमेदवार आहे जो निवडून येईल असं वाटतं? जिल्हा परिषदमध्ये महायुतीच्या ज्या ह्या शोभा काकी आहेत त्या निवडून येतील. पण शोभा काकीच का असं वाटतं? कारण त्यांच्या घरात राजकारणाचा आणि समाजकारणाचा खूप मोठा वारसा आहे. त्याच्या जीवावरती ते येतील निवडून. ते त्यांचं विकास कामही भरपूर केलेले आहेत. त्यांचे चिरंजीव मागले जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी कामं केलेले आहेत. काय साधारण कामं काय केले? काय जिल्हा परिषद मार्फत जे असतात ते गटर, रस्ते, पाणी या संदर्भात विश्वास आहे का ते ह्यावेळी देखील मोठ्या निवडून येतील असं? येणार ना, आहे की विश्वास. या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, कोणाचं वार आहे सध्या? आता ते काय सगळी चौबाजू 4 झाल्यात. आता काय समजणार कसं एकत्र आलेत ना सगळे नेते? येऊन काय करायचं, लोकमत या नको काय. काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, कोण निवडून येईल असं विश्वास? मुश्रीफ साहेब तरी याय पाहिजेत निवडून. त्यांनी कामे बहुत केल्यात. कामं केले. आता जिल्हा परिषदला मुश्रीफ साहेबांकडनं फराट त्यांच्या घरातले ज्या काकी आहेत त्या उभारल्यात, त्यातील असं वाटतंय? त्या पण येतील. त्यामुळे येतील. आता जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आले, कोण निवडून येणार म्हणताय? शोभाताई येणार निवडून. होय का हो, असं काय म्हणताय? मुस्लिम साहेबांनी कामं लय केल्या. त्यामुळे होय. मग काय मनोज पण आता माझे बी 2 वेळा ऑपरेशन मोफत झाले फक्त मुस्लिममुळं, जगजी पाटलामुळं. माझा मनोज फराटेंची आई निवडून येणार म्हणताय. येणार की त्याच्या मागचं कारण काय वाटतंय असं तुम्हाला? की त्यांची कामं काय बरं चांगल्या होत्या. दादा काय वाटतंय जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लागलेली आहे, कोण निवडून येणार वाटतं? आता बघायला गेलं तर आता तिन्ही गट एकत्र झाल्यामुळे मनोज भाऊंची पॉवर आता भरपूर वाढलेली आहे. आणि एकतर्फी निकाल हा राष्ट्रवादीचा लागणार आहे. त्याच्यात काय वाद नाही. 3 गट एकत्र झाले पण बरेच जण नाराज आहेत त्यामध्ये की बाबा एकत्र झाल्यामुळे. त्याच्याबद्दल काय म्हणत सांगा? काय होतं, प्रत्येकानं आपापल्या परीनं तयारी करून ठेवलेल्या असते. मला तिकीट मिळेल, प्रत्येकाला मिळेल, आपल्याला अपेक्षा प्रत्येकाची असतेच. पण काय करणार, कोणाला तरी मागे घ्यायला लागतेच. हे प्रत्येका हे सगळेजण उभारायला देऊ शकत नाही. साहेबांना तेवढं देता येत नाही. एकही कोणाला तरी देऊन माघार घेऊन करायला लागतं. त्याच्यात तडजोड करून काय साहेब ऍडजस्ट करून देतील. काय वाद होणार नाही त्याच्यात. मनोज फराटे निवडून येणार म्हणतात 100%. त्यांच्याबद्दल काय सांगाल? भाऊंचं काय सांगण्यात थोडंच आहे. भाऊंचं काम असं आहे की काम कमी, म्हणजे कामाचं कशी पद्धत आहे त्यांची की कामं घेऊन या, कोण येतात, काय कामाचं आहे का, कामाचं नियोजन काय काय, कामं काय आहे का आपल्याकडे, अशा पद्धतीचं भाऊंचं काम आहे. आणि रात्र अपरात्री भाऊने कधीही फोन करायचा. काही अडचण आली तर साहेब भाऊंना फोन केल्यानंतर कामाचं काही अडचण येत नाही, कुठेही असू दे. आणि ती किंवा आपल्या गटाचा किंवा आपला माणूस आहे किंवा असं काही नाही. कोण येईल ते सगळं गरिबांना मदत करणारा भाऊ हे आपल्याला 100% भाऊच पाहिजे होता. ही आमच्या इच्छाच होती पहिल्यापासून. आणि त्यामुळं आरक्षणामुळं थांबायची पाहिली. पण शेवटी काकी काय आणि भाऊ काय दोन्ही एकच. काय वाटतं एकंदर तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे? वारं मनोज फराटे घड्याळ. त्याच्या मागचं कारण काय सांगू शकतो? विकास काम आहे त्यांचे. भरपूर निधी दिलाय त्यांनी आमच्या गावासाठी. कामाचा माणूस आहे.
यासाठी मनोज पराटे घड्या हा. मुश्रीफ साहेबांचं ते चालणार आहे. 3 गट एकत्र आले आहेत. संभाजी सिंह गाडगे मुश्रीफ एकत्र आलेले आहेत. कार्यकर्ते नाराज आहे काय युतीचा फायदा होणार जर? नाराजी काय नाही, विकास कामासाठी चांगलं कार्य आहे त्यांचं. बर नाराजी वगैरे काय नाही. आता ह्याच्यावर डबल विकास होणार आणि मनोज भाऊंचं काम पण आहे ना तसं. चांगला व्यक्ती हा. आहे, कामाचे आहेत, बर भरपूर निधी देतात ते. आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय त्यांनी. आणि काय घड्याळ गावात काय काय विकास कामं झाले? गटरीची कामं होणार, रस्त्याची कामं, जिल्हा परिषद हा. देवळासमोर पिंक ब्लॉक बसविणे, हा. हे कामं भरपूर केले ते. काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. आपण तुमच्या वाळवे गावामध्ये लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्यालोय. एकंदरीत काय वाटतं, कोणाचा प्रभाव आहे, कोण या ठिकाणी विकास काम करू शकेल? आता 2 उमेदवार आहेत आपल्या मतदारसंघातून, बिद्री बोरोडे, हा. एक शीतल फराकटे हा. आणि एक काकी. हम्म. पण मनोज फराकटेंची उमेदवारी जरा तगडी वाटते, कारण की हा मुश्रीफ साहेबांनी दिलेला उमेदवार आहे. हा. आणि मुश्रीफ साहेबांचं काम चांगलं आहे. विकास कामाचा निधी, त्याचा स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. बर. तशी मनोज फराटे व्हायस चेअरमन आहेत बिद्री कारखान्याचे, त्यामुळं त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. आमच्या गावात साहेबांच्या माध्यमातून बरीच कामं झाली, गटरे, रस्ते म्हणा, लाईट चे म्हणजे हायमास्टचे, अशी बरीच कामं झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह वाटते. मला संभाजी सिंह गाडगे आणि मुश्रीफकडे एकत्र आलेला आहे. हा. कार्यकर्त्यांमध्ये काय नाराजीचं वातावरण आहे की याचा फायदा होईल असं वाटतं? याचा फायदा होईल युतीला, म्हणजे आपल्या पक्षाला, राष्ट्रवादीला. नाराजी वगैरे असं काही म्हणता येणार नाही आहे, कारण की आता दोन्ही नेते दिग्गज आहेत. त्याचा आणि आपल्या गावात 2 संचालक आहेत. एक आता विद्यमान भूषण पाटील आहेतच, तसेच आमचे नेते जगदीश पाटील माजी संचालक आहेत. पण ते पण आता चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे, त्यामुळे गावात काय असा फरक पडणार नाही आहे. बऱ्यापैकी मताचा म्हणजे प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. काय वाटतं जिल्हा परिषदला कोण निवडून येईल असं वाटतं? निवडली मुश्रीफ. मुश्रीफ वाटतं? हा, वारा आहे का त्यांचा? हाय बारे की. काय तुमच्या गावात भागात वारं कोणाचं आहे? हो, वारं जगू कोणाचं आहे? पाटील जगू पाटील हं. कोण आहेत ते? संचालक आहेत. बर मग त्यांचे मुसरीफ आहेत. हा. मग ते आमचे कायमच आम्ही तिकडे हे करता मुसरीफला. होय, काय की मुश्रीफ साहेबांनी काय केले काय गावात? केले केले हा. केले काय मग भरपूर केले. होय देवळ बिळ बांधल्या, हा. रस्ते केले, सगळे हा. केले. केलंय. हा, चांगलं आहे. आणि दिले तर आम्ही त्याशनीच मत देणार. दुसरं कोणतरी आलं म्हणलं मला म्हणलं. नाहीच, आम्ही काय बी करून द्या देऊन द्या, आम्ही त्यांच्याशिवाय नाही आहे. हा, आणि म्हणलं आता नको, आता ती बास म्हणली. नाहीच, आम्ही वासच करणार. आम्हाला कुणी काही दिले तर आम्ही वास करणार नाही, आम्ही त्यांनाच देणार मुसरीफला. दुसरे किती बी येऊन द्यात. हा. मुसरीफच आमचा आहेत साहेब. सगळीकडे शेतीची कामं चालू आहे, त्या ठिकाणी शेतकरी आहेत. आबा काय राव तुमचं? सर्जेराव कुठं आहे? तुमच्या भागात वारं कोणाचं आहे? हो, मुश्रीफ साहेबांनी मुश्रीफ साहेबांचं वारं होय. आहे. आता ते मुश्रीफ साहेब, संभाजी गाडगे आणि संजयभाऊ गाडगे एकत्र आले. एकत्र जिल्हा परिषदची निवडणूक लागली आता. काय वाटते कोणाचं हे निवडून येईल? मुश्रीफ साहेबांची सीट आहे. कामं केलेत का हो तुमच्या भागामध्ये? कामं केले की काय काय केलेत? रस्ते विकास चांगला केला बंदर केलं केले 100%. 100. बरं, दुसरं कोणाला निवडून द्यावं असं वाटत नाही का? नाही का काय वाटतं हो, कोणाचं वारं आहे भागात? आमच्या मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबांचं. होय, काय वाटतं जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? आम्ही मुश्रीफ साहेब याला मतदान करणार. कारण होय ते उमेदवार येतील तोच निवडून. होय होय. समजा दुसरं कोणतरी आला आणि म्हणले की नाही आम्ही तसलं काय करणार नाही. नाही तसलं काय नाही. हा. मुश्रीफ साहेब येईल तेच आहे. 100%. 100%. मुश्रीफ साहेबच. होय, मुश्रीफ साहेबच. काय वाटतंय तुमच्या भागामध्ये कोणाचा प्रभाव, कोण चांगल्या पद्धतीने कामं केली? मुश्रीफ साहेबांनी कामं केली केलेलं. काय काय कामं केली? आमच्या गावचं म्हणजे आम्ही मठ पंढरपूरला घेतलाय. त्याला देणगी आम्हाला म्हणजे आमदार ह्याच्या फंडातनं बर. 85 लाख रुपये दिले. हा. चांगले आम्हाला मदत केली. मग जिल्हा परिषदला त्यांचा उमेदवार दिलाय त्याला तुम्ही मतदान करणार की 100%. आणि दुसरे समजा उमेदवार आले म्हणले की आम्ही तुमचा विकास करतोय, हे करतोय, तर आम्ही नाही म्हणणार. नाही फक्त मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब.